श्री दत्त कारखान्याचे संस्थापक संचालक, माजी आमदार व विविध संस्थांचे प्रमुख डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथी दिनानिमित्त 1 एप्रिल रोजी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या वर्षीचा डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार डॉक्टर अरुणा रॉय यांना, राज्यस्तरीय समाजकार्य पुरस्कार विद्याधर अनासकर, तर जिल्हास्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार कुमारी पूजा दानोळे यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाट व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हा समारंभ होणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात साहित्यिक डॉक्टर गणेश देवी हे उपस्थित राहणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात भूषवणार आहेत। पुरस्काराचे मानकरी डॉक्टर अरुणा रॉय यांचं राष्ट्रीय पातळीवरील माहितीचा अधिकार व ग्रामीण विकास अशा क्षेत्रात भरीव कार्य आहे। त्याचबरोबर विद्याधर अनासकर यांचं सहकार व बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य असून आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजा दानोळे हिने सायकलपटू म्हणून लौकिक मिळवलाय। या पुरस्कार प्राप्त व्यक्तींना प्रत्येकी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे। ते म्हणाले की माजी आमदार कैलासवासी सारे पाटील यांनी सामान्य जनतेच्या न्यायाबरोबरच शेतकरी, शेतमजूर तसेच सहकार क्षेत्रात आयुष्यातील 7 दशकांहून अधिक काळ कार्य केलंय। सहकार, कृषी, औद्योगिक समाजरचनेद्वारे व समाजवादी मूल्य अंगीकारून या परिसरात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून त्या चांगल्या कार्यक्षमतेने चालवल्यात। शिरोळ विधानसभेत 15 वर्ष त्यांनी प्रतिनिधित्वही केले। त्यांच्या विचारांचा वारसा जपावा, सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील लोककल्याण समर्पित कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या उद्देशानं समारंभाचं आयोजन करण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेस दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, समिती सदस्य श्रीमती सुजाता शिंदे, महादेव धनवडे, चंद्रकांत जाधव हुंकेकर, शेखर पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक MV पाटील आदी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।